आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जाहीर झाला. अजितदादांच्या स्वप्नपूर्तीतला आणि त्यांनी आतापर्यंत काम करून ठेवलेला संपूर्ण ठसा या अर्थसंकल्पामध्ये दिसत होता. 11 वेळा अर्थसंकल्प जाहीर करणारे दादा आज सदनात नाहीत ही गोष्ट मनाला अत्यंत यातना देणारी होती. पण हा अर्थसंकल्प मुख्यमंत्र्यांनी अजितदादांना समर्पित करून त्यांना एका प्रकारची श्रद्धांजलीच दिलेली आहे. अजितदादांच्या नावानं स्मारक उभं करणं आणि गतिमान नागरी सेवा पुरस्कार देणं ही घोषणाही तेवढीच अर्थपूर्ण आहे. दादांच्या स्वप्नात होतं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं, ही घोषणा केली गेली. त्याचबरोबरीनं शेतकऱ्याच्या बरोबरीनं शेतमजुरालाही गोपीनाथ मुंडे अपघात योजनेचा लाभ मिळणार ही अतिशय महत्वपूर्ण घोषणाही या संकल्पनेमध्ये केली गेली. त्याचबरोबरीने लाडकी बहीण असेल त्यांना त्यांच्या हक्काचा वाटा देण्याबद्दलची योजनाही चालू ठेवण्याची घोषणाही केली गेली. तसेच एआयच्या माध्यमातून कृषी विद्यालयांना अधिक प्रबल करणं आणि कृषी तंत्रज्ञानामध्ये अधिक पुढे जाण्याचा घोषणा करत इथल्या शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याच्या मुलांना दिलासा देण्याचं कामही या अर्थसंकल्पामध्ये केलं गेलं आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे अजितदादांची दूरदृष्टी आणि त्यांना महाराष्ट्र सरकारनं वाहिलेली ही श्रद्धांजली आहे. अजितदादाने दिलेल्या मार्गावरती आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सैनिक असेच कायम कार्यरत राहू हीच यांना खरी श्रद्धा.